होऊ शकतं, कारण तुमची सेंद्रिय नाळ त्याच्याशी जोडलेली असतेच असं नाही. मी आता जातोय अविनाश अभ्यंकरांकडे. अविनाशजी, माझा हाच आपल्याला प्रश्न आहे. चांगली गोष्ट आहे, मराठीचा मुद्दा सगळे लावून धरतायत. भाजप सुद्धा मराठीला विरोध करत नाही, ते म्हणते हा हिंदीच्या बाबतीतला मुद्दा आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, पण मग इंग्रजीचं काय करायचं? हा मुद्दा मनसेच्या स्थापनेपासून हा नेहमी अनेकदा टोमण्यासारखा मारला जातो की आपली मुलं स्कॉटिशमध्ये, नंतर विषय मात्र लावायचा तो मराठीचा. एकदाचा याचा तुकडा पाडला गेला पाहिजे की काय करायचं या भाषेचं? कसं आहे, तुकडा पाडायचा असताना तर आता जे भाजप 26 वर्षांनी जागा झालेलं आहे त्यांनी तेव्हाच प्रखर विरोध करायला पाहिजे होता. 99 साली जेव्हा हे मोरेंनी आणलं तेव्हा. कसं असतं, तुम्ही जेव्हा एखादा विषय एखादी गोष्ट लादण्याचा प्रयत्न करता आणि जेव्हा जनरेटरपुढे तुम्ही सपशेल तोंडावर आपटताना तेव्हा लहान मुलासारखं तुम्ही रडत बसता आणि तुमची कोंडी करायचा प्रयत्न होता. अभ्यंकरजी, तुमची म्हणजे मनसेची कोंडी करतायत. मराठीच्या असं आहे की आतापर्यंत एक मानलं जात होतं की घरापर्यंत कोणी यायचं नाही राजकीय चर्चांमध्ये, पण आता थेट राजकारण्यांच्या मुलांची नावं घेऊन त्यांच्या शाळेची नावं घेतली जात आहेत. हे आता पर्सनल झालंय, तुमची कोंडी होते यामुळे. ही भाजपची पद्धत आहे. एक लक्षात घ्या, मराठीच्या विषयावर राजसाहेब ठाकरे, अमित ठाकरे, उर्वशी ठाकरे, शर्मिला बहिणी ठाकरे, मनसे संपूर्ण परिवार, कळलं का, हा संपूर्णपणे जर मराठी भाषा, महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी संस्कृती यावर जर कुठलंही आक्रमण येत असेल तर त्याला कडाडून विरोध करणार. त्याकरता राजसाहेबांनी 100 पेक्षा जास्ती केसेस घेतल्यात. एक. दुसरं, कोण कुठल्या शाळेत जातो ह्याच्यावर जर मराठी माणसाचा स्वाभिमान अभिमान ठेवत असेल तर मग माझा प्रश्न असा आहे की भाजपमध्ये असे अनेक मोठे नेते आहेत, ह्याचा शब्दार्थ लक्षात घेऊ नका, याचा भावार्थ लक्षात घ्या. बरं, भाजपमध्ये असे अनेक नेते आहेत ज्यांच्या मुलांनी किंवा मुलींनी परजातीय विवाह केलेले आहेत, किंवा अगदी स्पष्टपणे सांगायचं तर मुस्लिम समाजातील काही तरुणींची विवाह केलेले आहेत. मग त्यांच्या हिंदुत्वाबद्दल शंका घ्यायची का? हा बालिशपणा आहे. झालेला पराभव त्याचं विषयांतर करायचं. आपण सपशेल तोंडावर आपटलेलो आहोत म्हणून हा दुसरा कुठला तरी विषय काढायचा. अहो, मुलं कुठे शिकतायत, मुली कुठे शिकतायत, ठीक आहे, ती व्यवहाराची भाषा असेल आणि अजूनही तुम्ही सत्तेत आहात, मग काढून टाका. तुम्ही का लाचार झालेला आहात? बरं, काढून टाका ना. मराठी ही सक्तीची करायला लागते. दुर्दैव, मराठी ही असलीच पाहिजे. आमचा विरोध कायम हिंदी तुम्ही ज्या प्रकारे लादण्याचा प्रयत्न केलात ती 5वी पासून आहे. आणि जेव्हा तुम्हाला कळलं की हा सगळा विषय दुसरीकडे जातोय, आपल्या अंगावर येतोय, आपल्याला माघार घ्यायला लागते, तेव्हा हा जो काही विचार मांडला की ह्यांची मुलं कुठे शिकली, ह्यांच्या मुलांना एवढं आहे का. अमितजींचं भाषण अतिशय उत्तम आहे. उर्वशी उत्तम मराठी बोलतात. अजून पाहता अख्ख्या घराण्याबद्दल सांगतो, आमच्या मनसेबद्दल, सगळ्याबद्दल सांगतो. मला एवढंच सांगायचंय की आपण एक महत्वाचे प्रमुख नेते आहात, तेव्हा आपण 12 कोटी जनतेला काय उद्देशून बोलतो याचं तरी भान ठेवा. बरोबर आहे. कारण आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपला होता कामा नये. महाराष्ट्र आहे तो 106 हुतात्म्यांनी घडवलेला महाराष्ट्र आहे. मराठी भाषा दुसऱ्या कुठल्या भाषेत आपण शिकल्यानंतर मराठी भाषा मरू शकत नाही, त्याचा इतिहास इथे बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे. मराठी भाषेला, मराठी माणसाला, मराठी संस्कृतीला इतकं स्वस्त समजू नका आणि स्वतः आपण तोंडावर आपटल्यानंतर विषयांतर करण्याचा प्रयत्न करू नका. नक्की कोणी कुठे शिकावं, कसं शिकावं, काय शिकावं हा ज्या त्याच्या कुटुंबाचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु म्हणून कोणी मराठी भाषेची अवहेलना करू शकत नाही. त्याच्यावरती दुसऱ्या भाषा लादण्याचा प्रयत्न केला त्याला राजसाहेब ठाकरे आणि संपूर्ण आम्ही महाराष्ट्र सैनिक हा कडाडून विरोध करणार म्हणजे करणार. मी आता शैलेंद्र परांजपेंकडे जातो. शैलेंद्रजी, तुम्ही एक विश्लेषक म्हणून तर या सगळ्या भाषिक राजकारणाचे कंगोरे उलगडून दाखवाच, पण मला एक मराठी भाषेमध्ये काम केलेले पत्रकार म्हणून सुद्धा मी एका पत्रकाराकडनं मी दुसऱ्या मोठ्या ज्येष्ठ पत्रकाराला प्रश्न विचारतो.